हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज आहे संडे, तर आज व्लॉग मी हॉलमध्ये चालू करते कारण की कोणच नाही म्हणून कारण की मी सगळ्यांसमोर ना अशी कम्फर्टेबल नाही आहे म्हणून अजून. तर मम्मी गेल्यात बैठकीला आणि मी आता चालले माझ्या मम्मीकडे. जर रविवारी म्हणून आणि मम्मीने मस्त माझ्या चिंबोऱ्या केलेल्या आहेत, तर मी तर पळणारच पहिला. तर आता मी मम्मीकडे चाललेली आहे आणि बैठक वगैरे झालेली बघू शकतात सगळे. आत्ताच मी बुक बीक सगळे ठेवलेले आहेत हाजीबीचे. तर आज मी 5 वाजेपर्यंत काल जागे होतो. आम्ही दोघं मूवी बघत होतो, कुठली तरी सिरीज का कुठली मूवी होती काय माहिती, मग नाव पण नाही माहिती, पण एवढी भारी होती ना. तर ती बघता बघता 5 वाजले आणि मम्मी उठल्या मला माहितीच नाही. आणि पटकन झोपून घेतला आणि 6:30ला परत उठली बोलून. तर आता माझं एक मिशोचा पार्सल एक रिसीव झालेला आहे. तर आपण बघूया. मिशोवरून मी भरपूर काय मागवते आणि माझी वस्तू अशी खराब नाही जात, चांगले जातात, म्हणजे चांगले येतात, खरंच चांगले येतात. तर आपण आता याच्यामध्ये बघू याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला मी दाखवते. $75 later. सो मम्मी आलेले आहेत आता बैठकीवरून. गाईज, मी एक प्रायमर प्लस हायलायटर मागवला आणि खरंच भारी आहे. याचा रिव्ह्यू पण जाम भारी आहे. बघू शकतात 349ला आहे हा. आणि मी तर लावून बघितलं आहे बघा. समझ रहे हो आणि मस्त मी केलं आहे स्वतःला पॅम्पर. बघू शकतात तुम्ही. स्वतःकडे मस्तपैकी मी नेलपेंट लावलेली आहे आणि मला रेडच कलर जास्त आवडतो. बघू शकता. बघू शकता हायलायटर किती भारी शाईन मारतो, बघितलं? हे बघा, इथे काहीच नाही आणि इथे बघा, खरंच भारी यार. आता जेव्हा मेकअप करेल तेव्हा समजेल की हा कसा आहे, पण इथून तर बेस्ट वाटतोय. गाईस, माझे व्लॉग का नव्हते माहिती का तुम्हाला? कारण की ना थोडासा गॅप घेतला होता मैंने. ऐसा मत करो मेरी जान. थोडासा स्वतःकडे लक्ष देत होते आणि माझ्या कामाकडे, कारण की माझं काम जाम पेंडिंग आहे. आता रक्षाबंधन आहे आणि मी अजून माझे ब्लाऊज पण शिवले नाहीत. आता कुठली घालू आपण टेन्शन. गणपती आल्यात तर त्यांच्यासाठी पण मी साडी घेतलेली आहे, तर त्यांचे ब्लाऊज पण शिवायचे बाकी, म्हणून मला थोडासा व्लॉगिंग करायला जमलं नाही. आणि यांना 3 दिवस सुट्ट्या होत्या, तर आम्ही कुठं गेलो पण नाही. ते माझ्यावरती जाम चिडचिड करतायत, अजून उठले पण नाही. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आपण उठून बघूया उठतात का नाही, कारण की मम्मीकडे जायचं आहे. मम्मीसारखं ट्राय करते जेवण बनवायचं, पण मम्मीसारखं ट्राय नाही होत. मम्मीचं जेवण तर मम्मीचं जेवण असतं. माझं जेवण पण बेस्ट होतं असं काय नाही, पण मम्मीचं जेवण एकदम भारी असतं. लाल लाली उलली उलली लाल उठ जा. क्यों? 2 hours later. मी फायनल रेडी झालेलो आहे वाव नाईस. आणि केस थोडी वाढलेत माझी, कापायला लागतील, पण चांगला दिसतो मी. तर मित्रांनो, आता मी माझ्या सासूरवाडी चाललोय, हिच्या माहेरी चाललोय. यस, मैं सासुरवाड़ी से तड़ीपार हो रही हूँ अभी. अब जा रहे हो मायरे मम्मी के पास. आहे एक काम आहे, त्यासाठी चाललो आम्ही. तर तिथे थोडा आम्ही रेस्ट करू, म्हणजे तिथे 1 तास रेस्ट करू. काम त्यानंतर म्हणजे असं आहे का माझं शूट आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सरल सरल बात करिए ना कि मेरा शूट है. मैं सुबह बोली हूँ कि मेरा शूट आहे. डोळ्यात बोटा घालशील. काहीच माझं शूट आहे आणि माझं शूट एकदम, त्या शूटमध्ये ना ती जी साडी आहे ना, ती साडी माझी आहे. तर ती पण मी रेंटवरती काढणार आहे. ती खूप म्हणजे काय बोलतात, एक्सपेन्सिव्ह साडी आहे, खूप महागाडी आहे. ती नवीन घेतली ती. पुन्हा लावते मला फक्त
तर त्या साडीचा पण मला शूट करायचा होता. तर एक शूट आहे माझा, तर तिथं आम्ही झालोय संध्याकाळी. तर आता घरी जाऊन पहिला जेवण घेईल, पेटपूजा करत. तर मित्रांनो आपण जाऊया बसूया आराम करूया मग संध्याकाळी 10 जाऊया शूटला. वाजेपासून मी वाट बघते, उठवते, उठत नाही. हे संडेला कोण लवकर उठत नाही, कोणताच मी friend 3 दिवस, मला शरम आहे, 3 दिवस मी सुट्टी काढले, 3 दिवस मी झोपून येत तरी बोलतात इधर ही मैटर हो जाएगा क्या? बाबा मेरे को घर पे छोड़, हाँ मॅटर कर, ती नाही बैठती हूँ मैं. सो गाईज चला आम्ही निघतो आता. घरी गेले होते, पोहोचून डायरेक्ट घरी गेले होती. काय तिकडचं सिच्युएशन ते दाखवतील हे. मी नाही, मी जरा उधर जाके संद्री बंदरी हो जाते हूँ इसलिए. सो गाईज आता आम्ही निघतो आणि भेटूया आपल्या घरी, आमच्या घरी, माझ्या घरी, यांच्या सासरवाडीला, माझ्या घरी भेटूया. लग्नाचं मेकअप केलं ना. पप्पा नुसते जेवायला बसलेत तर चिटकीतून दिसत पण नाही. पप्पा जेविंग आम्ही जाईन. हो एक हे बघ एक शूज घालून चालला. हा तू चालवणार आहे का? जा मग जा, चालू कर. मित्रांनो आम्ही निघालो घराच्या बाहेर. पप्पा वगैरे जेवायला बसलेले तर आम्ही त्यांना सांगून वगैरे निघालो. काय करतायत? हा सो गाईज आमच्या इकडे हवामान बघू शकतात, हवा किती भारी येते. आणि तुम्हाला माझं घर बघायचं होतं ना, बघू शकतात. घराला लागले ताडपत्रे पाऊसमुळं, बघू शकतात घर. पूर्ण होम टूर नाही दिला मी अजून, कारण की बाकी काम बाकी आहे अजून. काय देऊ होम टूर, दिसतंय सगळे आहेत तिथं बसलेले. तर आता आपण निघूया घरी जायला आणि मग घरी गेले होते भेटूया. जेवायला काय केलं? काय कोंबडी इकडे चिंबोरी डेंजर काम आहे. जो काय आमची आई बघ कशी बसले मंदिरात. मी बोलली ना मी चालले जेवायला. जेव गे डेपशी जो असते कशी. सो गाईस मस्तपैकी जेवली, झोप लागली ना खतरनाक. लाइफ में कुछ अच्छा करो यार. एवढं बघ. लक्ष बनवलं घेतलं जोरबंद. ही भूत दिसते. चालू आहे का? बघू ना एकदा तर बघू. ग्रीन कलरचं हा एकदा तर बघू मला. काय झुमके वगैरे घालायचे. इकडे बघ. पूर्ण मस्त झाली ते. ही पण मी रेंटवरती काढलं. गाईज साडी माझी, ब्लाऊज पण माझं. आज नेसवले आत्याने, मस्त नेसवले आत्या. एक आपण असं हे केलं असतं तर ते मोदी इकडे लावतात नाही का तुला विंडो वेस्टर्न मध्ये. लगेच घेऊन दे, जाऊन आपण एक्स्ट्रा घेऊ. घ्या ना. काय घेऊ? अशी काय नाही असत तू हे करताना. मला नको घेऊ आता. चांगली जर घेतली नाही काय दूर येत. थोडं तू काय जाऊन तेच ना, जाऊन दे, मला नाही माहिती. ध्यानाडी माहिती ना. मेहनत घ्यायला लागते तेव्हा तो शूट चांगला होतो. माफाला तोंडावर
तर काहीच ह्या पोरीने नुसतं मला खर्च देत लावलाय. आता आम्ही घरी आलोय. मीचा क्लिप काढला मी. हे जे पोट आहे हे बघ मीचा क्लीनअप बघ काहीच. थांब ना तुझा क्लीनअप दाखवतो ना काहीच. हिने मस्त आता क्लीनअप वगैरे केलेलं आहे. तिचा शूट झाला, क्लीनअप वगैरे केला, हेअर स्पा पण केला ना. आता इथं येऊन उठाठ्या करत बसले. इकडे बघ बाई स्टाईल बघ तिची. तर गाईस आता मी घरी आलेलो आहे. आता पप्पा आता येतील थोड्या वेळात. तोपर्यंत हिला जेवण बनवायला सांगतो मी मस्त. डोकरी उभे का बाई? डोकरीच असतो. नाही डोकरी चिकन का रस्सा करे, भात तू करे, नारली भात का रेसिपी तू का? नारली भात आणि चिकन बनवलं तुम्ही. मला पहिले खाऊ दे, मग रेसिपी दे तू एक मग दिवस. नंतर आपण द्यायचं रेसिपी. नंतर KFC का चिकन का रेसिपी देने का कल? दे तू. अभी देने का शांत रात को. रात्री आता नाही. रात्री. चल ठीक आहे. तो गाईज आता मी आलेले घरी आणि बघू शकतात माझा फेस तुम्ही. मस्तपैकी क्लीनअप केलेला आहे. काय बहुत थापाथोपी करली मी अभी की तोंडावरती जाम थापाथोपी मेकअप झालेला आहे माझ्या. म्हणून मी आता मस्तपैकी क्लीनअप केला आणि हेअर स्पा केला. कारण नॅनोप्लास्टिक केला होता तर त्याच्यानंतर हेअर स्पा मी केलाच नाही म्हणून. सो आता जेवण बनवते आणि आत्ता जस्ट मी घरी आले जेवण बनवायला घेतलं आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच प्रेम देत राहा. चलो बाय बाय.